शासनाने प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची कार्यालयात उपस्थिती होताना बायोमेट्रिक मशीनवर नोंदविणे बंधनकारक केले आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय तहसील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आली आहे। मात्र यामध्ये थंब लावत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागत असल्याने व याचा फटका कर्मचाऱ्यांच्या पगारावर बसत असल्याने शासनाने बायोमेट्रिक हजेरीकरिता वेळ वाढवून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे। 2 ते 3 वेळा पुन्हा प्रयत्न करून उपस्थिती नोंदवावी लागते। त्यामुळे कर्मचारी 9:45 ला सकाळी कार्यालयात उपस्थित असताना 9:46 ला जरी त्यांची उपस्थिती दर्शविली तरी ती उशिरा उपस्थिती दर्शविल्या जाईल। कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टममध्ये थंब देताना एका कर्मचाऱ्याला किमान 1 ते 2 मिनिटपेक्षा जास्त वेळ लागतो। थंब देण्यासाठी 5 कर्मचारी जरी रांगेत असले तरी त्यांना कार्यालयात वेळेत पोहोचून सकाळी 9:45 नंतर उपस्थिती लागल्यास कर्मचारी उशिरा उपस्थित झाल्याची नोंद बायोमेट्रिक प्रणालीमध्ये होते। मात्र यामध्ये वाढ करून 9:45 ते 10:10 पर्यंत उपस्थिती नियमित उपस्थितीमध्ये मंजूर करण्यात यावी व सकाळी 10:10 ते 11:15 ही वेळ उशिरा येण्यासाठी मंजूर करण्यात यावी। याशिवाय बऱ्याच वेळेस कार्यालयात काम करणारे कर्मचारी 6:15 नंतरही कार्यालयात कामकाज करतात, तर अशा परिस्थितीत सदर कर्मचारी यांनी सदर दिवशी उशिरा उपस्थिती नोंदविली असेल, त्यांना कामकाजाचे तास भरून काढत असतील तर तो कालावधी हा कर्तव्य कालावधी गणण्यात बाधा निर्माण होईल। त्याचप्रमाणे ज्या कर्मचारी यांना सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन कामकाजासाठी बोलवण्यात येते किंवा ते कर्मचारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित कामकाज पूर्ण करीत असतील अशा कर्मचारी यांना बदली रजा देण्यात यावी। सर, आज आम्ही मागील आठवड्यामध्ये बायोमेट्रिकद्वारे हजेरी कर्मचाऱ्यांची घेणं सुरू केलेली। त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की कार्यालयीन जी वेळ आहे ती 9:45ची कर्मचाऱ्यांची हजर राहण्याची आहे। परंतु बऱ्याच वेळेस असं होते की हेच कर्मचारी कार्यालयीन वेळ 9:45 ते 6:15 आहे। कधी वाहनाची काही अडचण असते किंवा काही दुसऱ्या काही अडचणी असतात। जर तो 2, 4, 5 मिनटं जर त्याला उशीर होत असेल तर त्याचा कालावधी लगेच त्याला त्या दिवशी उशिरा कालावधी समजण्यात येत आहे आणि त्याची जर 2 रजा अशा वेळेस जर तो उशीर झाला तर त्याची 1 रजा कपात करण्यात येत आहे। पण अशाच प्रकारे मंत्रालयात सुद्धा GR आहेत की ज्या कर्मचाऱ्यांना याच्या शिथिलता दिलेली आहे, तर ती शिथिलता आम्हाला इथे लागू करावी। जर आम्ही 10 वाजेला आलो परंतु 6:30 वाजेपर्यंत जर काम केलं असेल तर आम्ही जे आमचं कार्यालयीन वेळ आहे तो काम आम्ही भरून द्यायला तयार आहोत। परंतु या गडबडीत या ताणाताणीत आहे की नाही, कारण एक तर महसूल डिपार्टमेंट बरेचसे ताण आहेत, बरेचसे कामं आहेत, याच्यात जर एखाद्याचं कमी जास्त झालं तर त्या परिवारावरही कोणतं संकट ओढावू नये। आणि ती एक भावना जिल्हाधिकारी महोदयांनी तसेच उद्या जेव्हा महसूल मंत्री इथे येणार आहेत त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत की ही भावना आपण समजून घ्यावी। ज्या प्रकारे मंत्रालयात नियम आहेत तसे इथेही लागू करावे। आम्हाला काम करावं लागणार आहे, त्याच्यात कोणतीही अडचण नाही, त्या तुमच्या बायोमेट्रिक मशीनचीही काही अडचण नाही। फक्त आमची जी एक टेक्निकली जी अडचण आहे आणि बऱ्याच वेळेस हे पण होते, आता आपण सगळेच मोबाईल वापरतो परंतु नेट नसते आहे की नाही, मग त्याच्यातही जर एखाद्या सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे 1-2 मिनिट उशीर झाला तर तो कर्मचारी कार्यालयात उशिरा हजर झाला असं समजण्यात येते। तर असं समजण्यात येऊ नये हीच एक भावना आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांसमोर व्यक्त केली। शासनाने जे आता कर्मचारी बायोमेट्रिक थंबचे चालू केलेलं आहे ते तर पूर्वीपासूनच आहे, परंतु त्याच्यामध्ये वेळेचं खूप आता बंधन झालेलं आहे। म्हणजे 9:45 खास करून महिला वर्गाला खूप याच्यामुळे त्रास होत आहे। तरी आम्हा सर्व महिला वर्गाकडनं अशी विनंती आहे शासनाला की त्यांनी कमीत कमी या वेळेमध्ये 10-15 मिनिटाचं तरी वेळ आम्हाला वाढवून दिली पाहिजे, जेणेकरून महिलांना घरचं सर्व सांभाळून इथपर्यंत यायला आणि मधामध्ये काही बऱ्याच अडचणी येतात। कधी थंबची ती मशीन ओपन व्हायलाही वेळ लागतो, त्याच्यामुळे 5-10 मिनिटं असेच निघून जातात। तरी शासनाला आम्हा सर्वांकडून सर्व कर्मचाऱ्यांकडून विनंती आहे की त्यांनी हा जो वेळ दिलेला आहे आम्हाला बायोमेट्रिकचा त्याच्यामुळे 10-15 मिनिटं वाढवून द्यावे।